सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये संस्कृत विषय शिकू इच्छिणाऱ्या आणि शिकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं शारदा संस्कृत क्लासेस परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. संस्कृत हा विषय अगदी खूप सोपा आहे. शाळेमध्ये व्यवस्थित शिकवत असताना तुम्ही लक्ष दिलात, घरी व्यवस्थित बऱ्यापैकी अभ्यास केलात, तर आपल्याला ट्यूशन क्लासेससुद्धा लावायची आवश्यकता नाही, हे सत्य आहे. पण एखाद्या वेळेस आपण आमच्या शारदा संस्कृत क्लासेसमध्ये जी दर शुक्रवारी परीक्षा होते, त्या परीक्षेमध्ये जर आपल्याला 15 किंवा 20 गुणाच्या पेपरमध्ये 15 किंवा 15पेक्षा पुढं 20 पैकी 20पर्यंत जर मार्क्स मिळवलात, तर खूप मोठी आम्ही विद्यार्थ्यांना सवलत ठेवलेली आहे वार्षिक फीसमध्ये. आमच्याकडे जर ट्यूशन लावायचं असेल तर, आणि जर लावायचं नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही बक्षीस योजनासुद्धा ठेवलेली आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आणि जागृत अशा पालकांनी या खरंच सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यावा. आणि बऱ्याच जणाला वाटतं की आम्ही जी आत्ता कालपरवा 22 जून रविवार रोजी संस्कृत विषयाची एक स्कॉलरशिप परीक्षा ठेवलेली होती. म्हणजे जवळपास 70% वार्षिक फीसमध्ये आम्ही सवलत देणार होतो. म्हणजे 10,000 फीस असेल आता 10वीच्या वर्गाची, तर त्या विद्यार्थ्याला फक्त 3,000 रुपयामध्ये वर्षभर संस्कृत विषय आमच्याकडे शिकण्याची संधी मिळणार होती. मग तसंच 19 असतील, 18 असतील, तसं हजार रुपये कमी होणार होते. मग आमच्या या विनंतीला मान देऊन ही स्कॉलरशिप मिळविण्यासाठी एक जवळपास फक्त 10 विद्यार्थी आले होते. आणि त्या विद्यार्थ्यांना 9वीच्या आणि 10वीचे होते काही जण. त्यांना आम्ही इयत्ता 8वीच्या वर्गाचा बेसिक ग्रामरचा पेपर दिला होता 20 मार्काचा. खरंच सांगायला खूप वाईट वाटतं की फक्त 2 मार्क, 3 मार्क, 5 मार्क, 6 मार्काचा विद्यार्थी सगळ्यात हायेस्ट आहे ह्या 10 जणांपैकी. म्हणजे किती दुर्दशा आहे आपण बघू शकता. मग शाळेच्या माध्यमानं विद्यार्थ्याला जाहीर आवाहन करत असतात. केवळ संस्कृतचेच नव्हे तर बाकी विषयांचे शिक्षकसुद्धा आवाहन करतात की तुम्हाला ट्यूशन लावायची आवश्यकता नाही, आम्ही स्वतः तुमची नंबर 1 पैकी तयारी करून घेऊ. अशीच का तुमची तयारी? कशाला त्या विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यामध्ये घालत आहात? आणि जर त्या सगळ्यांचं म्हणत नाही मी, पण कुठंतरी प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या आईवडिलांचं, गुरुजनांचं नाव रोशन करावं या मताचा मी आहे. आणि तेवढी प्रामाणिकपणे तयारी आम्ही आमच्या क्लासेसच्या माध्यमानं करून घेत असतो. ट्यूशन माझ्याकडंच लावावं असं म्हणत नाही, पण कुठंही लावा. कारण एखादा विद्यार्थी परिपूर्ण जर बनू इच्छित असेल तर त्याला व्यवस्थित शाळेमध्ये शिकवत असताना लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. घरी गेल्यानंतर सांगितलेला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ट्यूशन ह्या 3 माध्यमानं तो विद्यार्थी काय करत असतो? परिपूर्ण बनत असतो, ज्ञानवंत, गुणवंत बनत असतो. ही गोष्ट मी माझ्या अनुभवाच्या आधारे मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो, कारण आम्ही पाहिलं आहे हे. मग ही स्कॉलरशिप परीक्षा का ठेवली? कारण अद्यापर्यंत साधारणतः 2007 पासून आमच्याकडनं 18-19 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. आज एवढा मनाला आनंद होतोय. अनेक विद्यार्थी हे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, 2-2 लाख रुपयाचे त्यांना पॅकेज आहेत पर मंथ. म्हणजे कुठंतरी आम्हाला त्या गोष्टीचं आता समाधान लाभतंय. म्हणून सहज विचार केला की इथून पुढं सुद्धा येणारा विद्यार्थी आपल्याकडला कलेक्टर बनला पाहिजे, SP बनला पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर बनला पाहिजे, आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न त्यानं साकार केलं पाहिजे. ठीक आहे, आम्हाला विसरला हरकत नाही, पण कुठंतरी आम्हाला मनस्वी त्या गोष्टीचा आनंद वाटेल. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी माझ्याकडे संस्कृत विषय शिकावा ही माझी मनस्वी इच्छा आहे. आम्ही पैशापेक्षा सेवेला महत्त्व देतो. गुरुजनांचे संस्कार आमच्यावर आहेत आणि महागुरूंचे सुद्धा आम्हाला संस्कार लाभलेले आहेत. आम्ही पैशाला आयुष्यामध्ये अद्यापर्यंत किंमत दिलेली नाही आणि इथून पुढं सुद्धा देणार नाही. हे माझ्या संपर्कातले विद्यार्थी आणि पालक खूप चांगल्या प्रकारे जाणतात. देतील तेव्हा फीस घेतलेला आहे, त्याचबरोबर
वार्षिक फीसमध्ये खूप मोठी सवलतसुद्धा दिलेली आहे. पण स्वप्न मोठं आहे आणि आलेला प्रत्येक विद्यार्थी हा आम्ही परिपूर्ण बनवत असतो. वर्गात शाळेत क्रमांक 1 वर राहत असतो. त्याचा कुठंतरी आम्हाला मनस्वी आनंद होतो. पण आजकाल शाळेमध्ये सुद्धा शाळेच्या माध्यमानं सांगितलं जातं आहे की ट्यूशन लावायची गरज नाही. असं म्हणणं खरंच कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटते. एक वैयक्तिक माझं मत. कारण शाळा प्लस ट्यूशन प्लस घरचा अभ्यास तो विद्यार्थी बनला पाहिजे. ज्ञानवंत गुणवंत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि संस्कृताविषयी तसा विचार केला तर खूप सोपा आहे. यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमानं अनेक व्हिडिओ पाहू शकता. आणि जर आपल्याला आर्थिक परिस्थितीमुळं जर आपल्याला ट्यूशन लावणं शक्य नसेल तर निश्चितपणे आम्हाला संपर्क साधा. आम्ही त्याच गरीब परिस्थितीची जाण ठेवणारे माणसं आहोत. कारण त्याच गरिबीतून आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि निश्चितपणे अशा विद्यार्थ्यांना आम्ही वार्षिक फीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सवलत देऊ शकतो. कारण विद्यार्थी हे माझं दैवत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी जे मी काही प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत अद्यापर्यंत त्याचं खूप मोठं चांगलं सुंदर असं घर वास्तुरूपानं मला भेटलेलं आहे. आणि त्याचा मला आपल्या सर्वांना माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सांगायला आनंद वाटेल. असो, धन्यवाद. अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस, लातूर.